आजकाल रस्त्यावर सर्रास काही गुंड कोयता घेऊन फिरताना दिसतात. परिसरामध्ये दहशत माजवली म्हणजे आपण तिथले डॉन असं त्यांना वाटतं. सोलापूरच्या बार्शी शहरातील हे दृश्य. एक गुंड मोबाईल दुकानात गेला. त्याने दुकानदाराला बायकोच्या मोबाईल मध्ये रिचार्ज करायला सांगितला, पण रिचार्ज काही झाला नाही. मग काय, गुंडाला राग आला. त्याने हातात असलेल्या कोयत्यानं दुकानाची तोडफोड करायला सुरुवात केली. काय चाललंय भावांनो? म्हणजे कोण फक्त सिगरेट पिण्यासाठी कोयता काढून मारतोय दुकानवाल्याला, कोण मात्र आपल्या बायकोच्या मोबाईल मध्ये रिचार्ज टाकण्यासाठी कोयता काढून मारतोय. हे सगळं काय चाललंय आपल्या महाराष्ट्रामध्ये? एवढी गरिबी आली, तुम्हाला कामधंदा भेटत नाही का? तुमच्या हाताला काम लागत नाही वाटतं, म्हणून तुम्ही 200 रुपये 100 रुपये सिगरेटच्या बॉक्सला हे फालतूगिरी करतात. आणि खरं खरं सांगू तर मित्रांनो, यामध्ये काय चुकीची गोष्ट माहिती आहे का? आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप म्हणजे खूप संकटित एक सांगतात ना की भाई आता हळूहळू क्राईम हे वाढत चाललंय. जसं युपी बिहारच्या वलनाकडे आपलं राज्य वळायला लागलं, जसं तिकडे क्राईमची एक लेवल होती ना, आता तसं तसं वाढ होत चाललंय इकडे. आता तिकडचं बघून होते की कशामुळे होते ती गोष्ट खरोखर मला माहित नाही, पण कुठेतरी महाराष्ट्र पोलिसा दांडा दिसल्यावरच समोरच्याचे 50 माणसं पळून जातात. आता हे जे धाक आहेत ते नेहमी राहील की नाही, मला कधी कधी आश्चर्यजनक वाटते या गोष्टी. कारण पोलिसांसोबत पण असं काही काही घडतं की तुम्हाला माहित असेल, कमेंट बॉक्स ओपनच असतो.